नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. उन्हाळा आला की वाळवणीचे पदार्थ करायला सुरुवात होते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला कुरकुरीत, झणझणीत आणि चटकदार लागणारी वाळवणीची मिरची म्हणजे सांडगी मिरची कशी बनवायची ते पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. हे मी पाव किलो हिरव्या ताज्या जाड बुटक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या धुवून सुक्या कपड्याने कोरड्या करून घ्यायच्या आहेत. वाळवणीचा पदार्थ असल्यामुळे मिरच्या नीट कोरड्या झाल्या आहेत का नाही याची खात्री करून घ्यायची आहे. याचा देठ कापणार नाही आहे. हवा असल्यास थोडा देठाचा भाग कापू शकता. सुरीच्या मदतीने आपण मिरच्या मधोमध अशी चीर देऊन नीट कापून घ्यायचे. ढोबळी मिरचीला कशा देठाच्या बाजूला बिया असतात तशाच या मिरचीला असतात. सर्व मिरचीला चिरा देऊन बिया काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, या पद्धतीने बिया काढून घ्यायच्या आहेत. सगळ्या मिरचीला चिरा देऊन बिया काढून झाल्यात. आता आपण पुढची क्रिया करायला घेऊयात. गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की गॅसची आच कमी करायची आहे. 4 टेबलस्पून धने, 4 टेबलस्पून जिरे, 1.5 टेबलस्पून मेथी घालूया. घेतलेले साहित्य हलकेसे गरम करून घेऊयात. नीट वाटता यावं यासाठी आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत. मसाले भाजलेल्याचा वास सुटलाय. आता गॅसची आच बंद करून एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थोडं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊयात. मसाला वाटून झालेला आहे. जास्त जाडसर किंवा खूप बारीक वाटलेला नाही आहे. एका प्लेटमध्ये काढूयात. काही सुके मसाले घालूयात. अर्धा टेबलस्पून हिंग, अर्धा टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून आमचूर पावडर, पाव वाटी मीठ घालून मिक्स करूया. ह्या मसाल्यात आमचूर पावडर न घालता पाव वाटी आंबट दही घालून सुद्धा हा मसाला कालवून मिरचीमध्ये भरला तरी चांगला होतात. पण काही वेळा मसाला आत घट्ट बसतो आणि मिरची तळली की तळल्यावर मसाल्याचा घट्ट गोळा बाहेर येतो. आमचूर पावडर घालून कोरडा मसाला भरल्यानंतर मसाला छान खमंग तळला जातो. मिक्स करून झालेला आहे. मसाला आता हा मिरचीमध्ये भरण्यासाठी तयार झाला आहे. एक एक मिरची घेऊन मसाला मिरचीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने भरून घ्यायचं आहे. मसाला आपला कोरडा असला तरी तो नीट भरला जातोय. मसाला भरून झाल्यानंतर मिरची अशी दाबून घ्यायची आहे. सर्व मिरचीमध्ये आपला मसाला भरून झालाय. या मिरच्या एक दिवस घरामध्येच ठेवणार आहे. हे बघा, दुसऱ्या दिवशी मिरचीचा देठाकडील भाग सुरतकल्यासारखा दिसतोय. आता हे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. ऊन किती कडक असेल त्याप्रमाणे मिरची चांगल्या वाळवून घ्यायच्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात ही रेसिपी केलेली असल्यामुळे यांना वाळवण्यासाठी 7 दिवस लागलेले आहेत. मसाला आपला कोरडा असला तरी तो अजिबात निघालेला नाही आहे. मिरची सुकल्यानंतर तिचा रंग काहीसा पांढरट असा होतो. मिरची वाळवून झाल्यानंतर उन्हातून आणल्यानंतर थोड्या थंड झाल्यावर कोरड्या काचेच्या भरणीत भरून ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या मऊ पडणार नाहीत आणि वर्षभर सहज टिकतील. आता या मिरच्या मी तुम्हाला तळून दाखवते. कढईमध्ये 2 पळी तेल घालूया. तेल तापल्यावर गॅसची आच कमी करून मिरची घालूया. मिरची अलटून पलटून तळून घ्यायची आहे. तळल्यानंतर तिचा रंग काहीसा काळपट होतो आणि तशीच ती कुरकुरीतही होते. तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाला अजिबात आपला बाहेर आलेला नाही आहे आणि तळल्यानंतर मसाल्याचा छान वास सुटला आहे.
या मिरच्या मुगाच्या डाळीच्या खिचडीबरोबर, वराडी खिचडीवर कुस्करून घालायला किंवा दही भाताच्या फोडणीत घातल्या तरी छान लागतात। तसेच उन्हाळ्यामध्ये तोंडी लावायला काहीच नसेल तेव्हा ही मिरची तळली तरी साध्या जेवणाची रंगत वाढते। या पद्धतीने वाळवण्याच्या मिरच्या म्हणजे सांडगी मिरची करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल। मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल। आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।